नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मारुती गुंडिले। पाहूया ठळक बातम्या। पत्रकारावरील हल्ले थांबवा, अन्यथा पत्रकाराच्या न्यायाधिकारासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, लक्ष्मण रणदिवे यांचा इशारा। एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या। लोकशाहीच्या रक्षणाकरिता सतत प्रयत्नशील असणाऱ्या पत्रकारावर हल्ल्याचे सत्र सुरू असून जनसामान्यांचा बुलंद आवाज बनून सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या घटनेची मानवी आघाब्यानाने निंदा केली असून पत्रकारावरील हल्ले थांबवा, अन्यथा पत्रकारांच्या हक्काधिकारासाठी सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मानवी आघाब्यानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी दिले आहे। पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने हे वृत्तांकनासाठी स्वामी समर्थ केंद्राजवळ गेले असता त्यांच्यावर दगडफेक व अमानुष्य मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले आहेत। हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्यात येऊन किरण ताजने परिवारास कडक संरक्षण द्यावे, अशी मागणी पत्रकार तथा मानवी आघाब्यानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी केली आहे। सहसंपादक अनंत कांबळेसह केजी न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा केजी न्यूज इंडिया मराठी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।